नमस्कार, मी मनुश्री पाटील. श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. जवळजवळ 8 दिवस उलटून गेले आहेत, पण अजूनही शपथविधी झालेला नाही आहे सरकारचा. आपल्याबरोबर पराग पाटील सर आपल्याबरोबर, त्याचबरोबर अजिंक्य आपल्याबरोबर आहे. पराग सरांकडे सुरुवातीला जाते. सर, 8 दिवस उलटून गेले आहेत. महायुतीचं सरकार होणार कन्फर्म आहे, पण मुख्यमंत्री कोण होणार हा घोळ काय सुटत नाही. काय नेमकं या मागचं कारण आहे? सूत्रांचा हवाला सगळेच देत आहेत. आता ही सूत्र काही दिवस चालतील. पण आता आपण जर बघितलं तर महायुतीचं सरकार येणार हे आपल्याला पहिल्या दिवसापासून माहिती आहे. पण हा घोळ काय, हा डिले काय, याच्यामध्ये वेळ का जातो आहे, याच्यावरच माध्यमांमध्ये चर्चा आहे, लोकांमध्ये चर्चा आहे. पण मला वाटतं की आपण जर पार्श्वभूमी बघितली तर मागच्या वेळी आपण ह्या चर्चेत बोललो होतो तेव्हा म्हटलं होतं की हा निर्णय अनपेक्षित आहे. तसंच जेव्हा ह्या लोकांनी त्याचं प्लॅनिंग केलं असेल की कशा प्रकारचे निर्णय येतील, तर नेमका हा निर्णय इतका त्यांना जवळ, त्याला थम्पिंग मेजॉरिटीच्या जवळ आणून सोडणारा निर्णय म्हणजे असा निर्णय आल्यामुळे त्यांना कल्पना नव्हती की आपल्याला नेमकं काय करावं लागेल. आणि हा निर्णय आल्यामुळे कार्यकर्त्यांच्या, दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. अनेक आता नवीन स्टेक होल्डर्स निर्माण झालेत या सगळ्या महायुतीच्या सत्ता केंद्राच्या भोवती, आणि ह्या स्टेक होल्डर्सना आता सामावून घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल, टाईम बाय करावा लागेल. त्यामुळे भाजपच्या किंवा ह्या इतर 2 पक्षांच्या श्रेष्ठींमध्ये ह्या चर्चा आता टाईम बाय करूनच ह्या चर्चा आता सुरू असतील. नाही, पण आपण तसं बघायला गेलं तर या सगळ्या महायुतीचा जी थम्पिंग मेजॉरिटी जी मिळालेली आहे त्यामध्ये शिल्पकार अजूनही देवेंद्र फडणवीसच म्हणतात. त्यांचं नावसुद्धा अग्रक्रमावर आहे, पण तरीसुद्धा अधिकृत घोषणा मात्र होत नाही त्यांच्या नावाची. गंमत अशी आहे की भारतीय जनता पार्टी ही केडर बेस्ड पार्टी आहे. त्यामुळे तिथे व्यक्तिस्तोम होऊ नये याची काळजी तर ते घेणारच. आणि उर्वरित 2 जण जे आहेत, जे पक्ष फुटून तयार झालेत, ते जे नेते आहेत ते त्यांच्या पक्षाचे पण सर्वोच्च नेते आहेत. एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार असोत की ते त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळे एखाद्या पक्षाचा सर्वोच्च नेता स्वतःलाच प्रमोट करू शकत नाही किंवा स्वतःलाच डावलू शकत नाही. त्यामुळे त्यांचं जे काही स्वतःला गृहीत धरणं आहे ते तिथे या क्षणी मांडता येत नाही. आणि त्याचवेळी श्रेय जरी आता आपण सर्वच जण देवेंद्र फडणवीसांना श्रेय देतो आहोत, तरी भारतीय जनता पार्टी व्यक्तिस्तोम टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना इतक्या सहजासहजी त्यांचं नाव घोषित करताना दिसत नाही आहे. त्याच्यामागे त्यांची काहीतरी समीकरणं नक्की असतील. निश्चित. अजिंक्यसुद्धा आपल्याबरोबर. अजिंक्य, आपण बघतोय अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचं नाव येणार, म्हणजे आता जर सूत्रांचा उल्लेख केला, पण सूत्र इतरही काही गोष्टी वेगवेगळ्या सांगताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पण या सगळ्यामागे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर न होण्यामागे अजित पवार आणि एकनाथ शिंदेसुद्धा आहेत. अजित पवार नाही, पण कदाचित एकनाथ शिंदे असू शकतात. कारण म्हणजे निकाल लागला, एकनाथ शिंदे दिल्लीत गेले, महायुतीत बैठका झाल्या, अमित शहा, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे. तिथून परत आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं नाव जाहीर होईल अशी चर्चा होती. म्हणजे बैठक झाली आणि आता औपचारिक घोषणा बाकी आहे. पण मुंबईत आल्यानंतर एकनाथ शिंदे एका दिवसात परत आपल्या साताऱ्यातल्या दरे गावात गेलेत. एवढे सगळा गोंधळ आहे. सत्ता स्थापन करायची, निकाल लागून 8 दिवस झालेले आहेत आणि आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर पण मग असा अर्थ समजायचा का एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांना विरोध आहे? असा अर्थ निघू शकतो. आणखीन काही अर्थ निघू शकतात. आता आज सकाळी संजय शिरसाट म्हणालेत की जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे दरेगावात जातात आणि परत येतात तेव्हा काहीतरी मोठा निर्णय घेतात. तर हा मोठा निर्णय काय आहे आणि मोठा निर्णय घेण्यासाठी दरेगावातच का जावं लागतं? म्हणजे एवढ्या गोंधळामध्ये तिथं जाण्याचं कारण काय? त्यावर संजय राऊतांनी आज प्रश्न केला आहे की जेव्हा अमावस्या येते, पौर्णिमा येते, तेव्हाच ते दरेगावात का जातात? मग तिथे असं वेगळं काय आहे? अमावस्याच्या मुहूर्त तिथं काय होतं असंही विचारलं जातं. त्यामुळे चर्चा खूप आहेत. तेव्हा प्रश्न जो होता की अजित पवारांमुळे किंवा एकनाथ शिंदेंमुळे विलंब होतोय का, तर अजित पवार मला वाटत नाही, पण कदाचित एकनाथ शिंदेंमुळे होत असेल. पण मग दरेगावातून मुख्यमंत्री यायची, म्हणजे माझी मुख्यमंत्री यायची वाट बघायची का मग? मला वाटतं की एकनाथ शिंदेंच्या आडून कोणीतरी भारतीय जनता पार्टीतलेच वरिष्ठ थोडासा याच्यामध्ये काही डाव खेळत असू शकतात. म्हणजे एकनाथ शिंदेंकडे खरोखरच एवढी बार्गेनिंग कॅपॅसिटी आज आहे का हा प्रश्न आहे. कारण अजित पवारांनी त्यांच्या 41 आमदारांचं पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पार्टीकडे महाराष्ट्रात 132 आमदार आहेत. त्यामुळे
केवळ अजित पवारांच्या पाठिंब्यावरही सरकार सहज स्थापन होऊ शकतं. पण तरीही एकनाथ शिंदे यांचं थोडंसं कौतिक सुरू आहे. ते डिमांड करतायत, त्यांना बोलावलं जातं आहे, त्यांना स्वतंत्रपणे बैठकांमध्ये बोलावलं जातं आहे, त्यांच्याशी चर्चा केली जाते. हा पुन्हा मगाशी मी म्हणालो तसंच की वेळ काढण्याकडेच हा कल दिसतो आहे. जर तसं पाहिलं तर आता सरकार स्थापन होऊ शकतं. भारतीय जनता पार्टी त्यांचा मुख्यमंत्री नेमू शकतात. कॉन्फिडन्स मोशन तुम्हाला यायला पुढे दीर्घकाळ आहे, त्याच्यात कधीही करू शकतो. तोपर्यंत त्यांना भरपूर वेळ मिळू शकतो. त्याची जी नवीन गणितं असतात पाठिंब्याची, ती सगळी त्यांना मधल्या काळात करता येतील. त्यामुळे एकनाथ शिंदेकडची आता जी बार्गेनिंग कपॅसिटी आहे तिच्याबद्दल शंका अनेकांना आहे. तरी त्यांचं एवढं महत्त्व का आहे हा पण असंही म्हटलं जातं, म्हणजे अशी थिअरी लावली जाते, अजित पवारांचं नाव नाही पण यामध्ये असं आहे की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली काम करायला इच्छुक नाहीत, अशा सुद्धा आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. नाही, पण आपण सत्तेची गणितं जर मांडली तर एकनाथ शिंदेना असं म्हणण्यासाठी पण त्यांच्याकडे काही आता संख्याबळ नाही आहे, तशी गरजही नाही आणि आता भारतीय जनता पक्षाला. पण त्याचबरोबर अजिंक्यकडे येते. अजिंक्य, आपण बघतोय ह्या सगळ्या गणितामध्ये दुसरीकडे असंही म्हटलं जातं, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत, की मराठा मुख्यमंत्री व्हावा म्हणून सुद्धा प्रयत्न केले जातात आणि म्हणून सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं नाव मागे पडतंय की काय, अशी शंका आता यायला लागल्यात. काय नेमकं नाही, तो एक मुद्दा आहेच. कारण आपण कालच्या चर्चेतही ते बोललो की मराठा आरक्षण आणि मराठा समुदायाचा एकंदरीत भाजपवरचा राग किंवा पर्यायाने फडणवीसांवरचा राग, फडणवीस एक प्रकारे विलन म्हणून मागच्या काही काळात बघितले गेलेले आहेत. त्यामुळे तो राग कुठेतरी कमी करता येऊ शकतो का? मग त्याला पर्याय मग मराठा मुख्यमंत्री तिथं द्यावा, मराठा चेहरा द्यावा, अशी चर्चा पण झालेली, अशा बैठकी पण झाल्यात. आणि त्यातून एक मुरलीधर मोहोळांचं नाव समोर आलं. अर्थात स्वतः त्यांनी ट्विट करून त्या पद्धतीनं स्पष्टीकरण दिलं की मी ह्या सगळ्या कपोलकल्पित बातम्या आहेत आणि त्यात काही तथ्य नाही आहे. पण निश्चितपणे हा विचार भाजपचे पक्षश्रेष्ठी नक्कीच करत असतील की फडणवीसांना होणारा विरोध किंवा भाजपला त्यातून होणारं नुकसान याच्यापासून जर वाचायचं असेल तर कदाचित नवीन चेहरा मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा करावा का, अशा पद्धतीचाही एक त्यामध्ये मतप्रवाह असू शकतो. निश्चित. आणि ही चर्चा सुरू झाली. देवेंद्र फडणवीस यांचं नाव अगदी ते मुख्यमंत्री होणार म्हणून जवळजवळ निश्चित झालं असं म्हणत असतानाच आता अशा वेगवेगळ्या बातम्या यायला लागलेल्या आहेत. काय नेमकं वाटतं, देवेंद्र फडणवीस यांना वगळून कोणी मुख्यमंत्री होईल का? आत्ताच्या ज्या सिच्युएशनमध्ये देवेंद्र फडणवीस हेच योग्य मुख्यमंत्री राहतील. कारण केवळ भारतीय जनता पार्टीपुरतंच हा विषय नाही आहे, तर हे दोन पक्ष सोबत त्यांनी आणलेत. त्याची जबाबदारी पुन्हा देवेंद्र फडणवीसांकडे जाते. आणि मराठा किंवा ब्राह्मण किंवा ओबीसी मुख्यमंत्री ही जी चर्चा आता सुरू आहे, त्या चर्चेला आता इतक्या मोठ्या मेजॉरिटीनंतर फारसा अर्थ राहत नाही. भारतीय जनता पार्टीने जर ठरवलं तर ब्राह्मण असो किंवा ओबीसी असो असा मुख्यमंत्रीही महाराष्ट्र आता स्वीकारू शकतो. कारण आता बेसलाईन काय की लाडक्या बहिणींनी हे सरकार आणलेलं आहे. मग लाडक्या बहिणींचं जर सरकार असेल तर तिथे काही जातीय गणिताच्या पलीकडे हे गेलेले. ह्या 50% जास्त जे काही संख्याबळ महिला वर्गाने या सरकारला दिले, तर ह्या लाडक्या बहिणींचा आदर करण्यासाठी आता जातीपातीची गणितं बाजूला ठेवून जो योग्य रीतीने महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाऊ शकतो असाच मुख्यमंत्री इथे लागणार. निश्चितच. आपण एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की भारतीय जनता पक्ष ठरवणार, त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे नागपूर, जे आपण आपल्या शोमध्ये सुद्धा तुम्ही स्पष्ट केलं होतं की सगळं 0 माईल नागपूरला असणार, त्याचा किती होल्ड असणार, जो लोकसभेला आपल्याला दिसला नव्हता पण विधानसभेत आवर्जून दिसला आणि त्याचे निकालसुद्धा आपल्याला दिसलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी वर्ष पुढच्या वर्षी आहे. 100 वर्षाचा हा संघ आणि त्याचा परिवार आता आपलं महाराष्ट्रातलं जे स्थान बळकट करण्यासाठी जीवापाड त्यांनी प्रयत्न केलेत आणि त्याची फळं आता मिळालेली आहेत. त्यामुळे ह्या पुढच्या वर्षामध्ये योग्य आपल्या कलानं चालणारा मुख्यमंत्री असावा, आपल्या सोबत असणारा पक्ष असावा असा आग्रह संघाचा असणारच आणि ते त्यांना तशा पद्धतीनं त्यांनी केलेले. पण मुख्यमंत्री हा विदर्भातला असावा का, तर त्यासाठी संघाचं नक्की कुणी त्याच्यामध्ये स्टेटमेंट केलेलं नाही, अधिकृत स्टेटमेंट असं काही आलं नाही आणि तसा आग्रह असायचं काही कारण नाही. पण आपण म्हटलं होतं तेव्हा की एपी सेंटर हे विदर्भ आहे. विदर्भाने यावेळी चांगली साथ दिलेली आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला, जी अपेक्षित नव्हती. विदर्भातलं जे काँग्रेसचं जे बळ दिसत होतं त्याच्या
पलीकडे जाऊन विदर्भात चांगलं संख्याबळ आलेलं असताना शक्यतो मुख्यमंत्री विदर्भातलाच असावा असा आग्रह काही चुकीचा नाही. निश्चितच आहे. अर्थातच नेमकं कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे मात्र नक्की आहे, पण जो कोणी म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे आता जवळजवळ निश्चितच आहे. पण त्या मुख्यमंत्र्यापुढे सुद्धा बरीच आव्हानं असतील. अजिंक्य, काय नेमकं वाटतं? काल सुद्धा बघितलं मुख्यमंत्री आला, अगदी मग देवेंद्र फडणवीस आले, तर नेमकी काय महाराष्ट्रातली आव्हानं असतील? कारण 2014 सालची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे. परिस्थिती वेगळी असली तरी आता जे क्लिअर मॅन्डेट मिळालेलं आहे आणि जो पाठिंबा आहे, सर म्हणाले तसं लाडक्या बहिणींचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे, 2 पक्ष सोबत आहेत, त्यामुळे सरकार चालवणं अशा एक विशेष आव्हान नसेल. आणि दुसरं गोष्ट, विरोधी पक्ष तेवढा सक्षम असणार नाही आहे, कारण फार मर्यादित स्वरूपाचं मॅन्डेट विरोधी पक्षांना मिळालेलं आहे. अगदीच म्हणजे 50-45मध्येच हे विरोधी पक्ष तिन्ही आवरलेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांचा एक मोठा दबावगट आपल्याला विधानसभेतही दिसणार नाही आणि तो ग्राउंडवरही दिसणार नाही आहे. त्यामुळे सरकार चालवणं अशा एक आव्हान म्हणून मला वाटत नाही की फार असेल. जी महत्त्वाचे प्रश्न आहेत, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहेत, सामाजिक ओबीसींचा आरक्षणाचा एक वेगळा विषय आहे, शेतकऱ्यांचे विषय आहेत, शेतीमालाला भाव आहे, हे जे मूलभूत प्रश्न आहेत जे वर्षानुवर्षे चालत आलेले आहेत, ते प्रश्न फक्त त्यांनी व्यवस्थित सोडवावेत ही एक अपेक्षा मला वाटतं मतदारांची असेल. पण आव्हान म्हणून फार आत्ताच्या ह्या संख्याबळाकडे पाहता आव्हान तसं नसेल. निश्चितच मुख्यमंत्र्यापुढची आव्हानं बघितली, पण दुसरं नाव आहे तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि अर्थातच एकनाथ शिंदे. पण खरंच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील का, हा सुद्धा आता प्रश्न आहे. राजकीय चर्चेसाठी म्हणजे हे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कोण होणार याच्या आधी जो आव्हानाचा जो प्रश्न आपण विचारलात, तर आव्हानासंदर्भात मला वाटतं की पहिलं राजकीय आव्हान असणार आहे पुढे या सगळ्या महायुतीच्या पक्षांपुढे, की आता स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका यांची जी निवडणुका आता दीर्घकाळ प्रलंबित आहेत, त्या आल्यानंतर आता जे एकनाथ शिंदेनं चुचकारणं जे चालू आहे, कारण आपण मागच्या वेळी चर्चा केली होती की हे मागचे 3 शहरी मुख्यमंत्री होते आणि आता जो होऊ घातलेला मुख्यमंत्री शहरी असणारच आहे. तर ग्रामीण भागात असेल किंवा इतर सगळ्याच्या महानगरपालिका, नगरपालिका इकडच्या ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता कुठल्याही पक्षाला नाराज करण्याकडे यांचा कल असणार नाही. कारण आता ज्या 2 tier 3 tier सिटीजमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मोठी ताकद मिळणार आहे आणि त्यासाठी आता त्यांची तयारी सुरू असेल. दुसरं आव्हान हे राजकीय पाठोपाठ आर्थिक असणार आहे. कारण आता ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजनांमध्ये जो काही पैसा आहे, तर महत्त्वाचं आव्हान बघायला गेलं तर आपल्याला लक्षात येईल की ही जी क्रयशक्ती वाढवण्यासाठी लाडक्या बहिणींकडे 1,500 रुपये तर तुम्ही दिले, पण ह्या बहिणींचं किंवा आपल्या महाराष्ट्रात जे बचत गट काम करतात, छोट्या स्वयंसिद्धा म्हणून ज्या आपल्याला काम करतात, जे NGOs काम करतात, त्याच्यामध्ये ह्या रोजगारासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं, रोजगाराच्या संधी निर्माण करणं, ह्यासाठीचे प्रयत्न या सरकारला करावे लागतील. नुसतीच थेट बँकांमध्ये पैसे टाकून लोकांची फक्त क्रयशक्ती वाढवली तर त्या क्रयशक्तीचा फायदा शेवटी कॉर्पोरेट जगतालाच होणार आहे, पैसे खर्च होणार आहेत, पण ह्यांच्या इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक म्हणून या ज्या महिला आहेत, ज्या यांच्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांचं कुटुंब स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना नक्की पायाभूत सुविधांचा विचार करावा लागेल आणि पुढच्या कालखंडात त्याच्यासाठी या सरकारला खूप मनापासून प्रयत्न करावे लागतील. निश्चितच. आपण आता या सगळ्याबरोबर पुन्हा एकदा प्रश्न येतो तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा. म्हणजे एकनाथ शिंदे गृहमंत्रीपद दिलं तर मग मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारेन, अशा चर्चा म्हणजे सूत्रांच्या अनुसार जे म्हणतो ते सुरू झालेलं होतं. मग ते कितपत होऊ शकतं? म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे स्वीकारतील का? कारण मुख्यमंत्र्यानंतर लगेच त्यांना उपमुख्यमंत्रीपदी यायचं. एकनाथ शिंदेंसमोर फारसे पर्याय नाही आहेत. ही परिस्थिती, अशी राजकीय परिस्थिती उद्भवली आहे की जर एकनाथ शिंदेंचा अनुनय जरी नाही केला उर्वरित पक्षांनी, तरी हे सरकार स्थापन होतच आहे. म्हणजे आता हे सरकार जर त्यांनी उद्या मुख्यमंत्री जाहीर करून सरकार स्थापन केलं आणि कॉन्फिडन्स मोशनसाठी वाट पाहिली तरी खूप मोठा कालावधी मिळतो. त्याच्यामध्ये इतरही पक्ष सपोर्टला येतील. विरोधी पक्ष अजिंक्यने सांगितल्याप्रमाणे फार ताकदीचा नाही आहे. ताकदीचा नाही म्हणजे संख्याबळापुरतंच नाही तर विरोधी पक्ष पूर्णपणे खचून गेले ह्या निर्णयामुळे. त्याचं सगळ्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. अशा वेळी त्यांना उभं राहता करता
फार कालावधी जाईल, अशा वेळी अंतर्गत फार चढाओढी होऊ नये याची काळजी महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील. मागच्या वेळी आपण बोललो होतो की हे तिघे एकमेकांची गरज म्हणून थांबले होते, पण आता ही गरज जर संपली असेल एकमेकांची, जर ह्या निकालामुळे काही गरजा संपलेल्या आहेत, तर एकनाथ शिंदेंची जर गरज संपली काही कारणामुळे, तर मग पुढची त्यांची जी बार्गेनिंग कॅपॅसिटी जर कमी झाली असेल, तर त्यांना आता हे सगळ्या ज्याला आपण टँट्रम्स म्हणतो, जरी ते मुख्यमंत्री असते, एकदा मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर खालीने पण याच्या आधी स्वतः देवेंद्र फडणवीसांनी त्याचा दाखला दिला आहे. ते उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून एक यशस्वी कारकीर्द पार पाडल्यानंतर 5 वर्षाची ते पुन्हा उपमुख्यमंत्री राहिले. त्यांनी दुय्यम भूमिका स्वीकारली आणि तर त्याचं त्या बाबतीत तर त्यांचं आपल्याला कौतुक करावंच लागेल. आणि जर ते पुन्हा त्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार असतील तर हरकत नाही. असे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात खूप आहेत, त्यांनी दुय्यम भूमिका नंतर स्वीकारल्यात किंवा विरोधात गेलेत. त्यांना आता कायमस्वरूपी तर माणूस मुख्यमंत्री राहू शकत नाही, ती रस्सीखेच राहणार. अशावेळी त्यांनी जी काय त्यांची बार्गेनिंग कॅपॅसिटी आहे ती वापरून केंद्रात किंवा अशी जर घेतली जागा किंवा उपमुख्यमंत्री पद जरी घेतलं तरी काय करतं, पण उपमुख्यमंत्री पद हे तसंही संविधानिक पद नसल्यामुळे त्यांनी ह्या वाटेला जाऊ नये असं सार्वत्रिक मत आहे. निश्चितच नेमकं काय होणार याबद्दल उत्सुकताच आहे. अजिंक्य, खरं शेवटचा प्रश्न एक विचारते, नेमकं घोडं अडतंय कुठे? मग नाही, इथेच घोडं अडतंय. सर म्हणाले तसं की शिंदेंचं एवढा कॉन्फिडन्स असणं, म्हणजे ते ह्या मुमेंटला जाऊन ते ज्या पद्धतीनं खेचतायत आणि नाव जाहीर होत नाही आहे, भाजपकडे सगळ्या गोष्टी आहेत, अजित पवार त्यांच्यासोबत आहेत, त्यांचं स्वतःचं संख्याबळ आहे, तरीसुद्धा शिंदेंना चुचकारलं जातं आहे, शिंदेंना भाव दिला जातो. तर हे भाव देण्याचं नेमकं कारण काय आहे? ते हे कारणं, ह्या कारणामध्येच सगळ्या काय म्हणतात ह्याचे मेघ आहे हे सगळे ह्याच्यात दडलेलं आहे. कारण काही दिवसानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, BMCची निवडणूक आहे आणि मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपला एकनाथ शिंदेंची गरज असणार आहे. कदाचित मुंबई, ठाणे जे महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत, जो मुंबईचं जिंकण्याचं स्वप्न भाजपचं अनेक वर्षांचं आहे, जे ठाकरेंसोबत कदाचित पूर्ण ते झालं नाही मधल्या काळात किंवा ठाकरेंना डावलून ते झालं नाही, कदाचित एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून भाजपचा महापौर मुंबई महापालिकेवर करायचा तो एक विषय असू शकतो. त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदेंना एवढा स्पेस दिला जातो आहे. त्यामुळे अनेक कारणं ह्याच्यामध्ये आहेत. तर घोडं अडलं आहे, फक्त घोडं नाही अडलं, त्याच्यामध्ये अनेकांची हे अडकलेली आहेत. तर मला वाटतं ते एक कारण असू शकतं. म्हणजे खरं तर महायुतीला स्पष्ट बहुमत असून सुद्धा आज 8 दिवस झाले तरी मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा आपण करतो आहोत. अनेक नावंसुद्धा यामध्ये समोर येत आहेत, पण नेमकं कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार या प्रत्येक क्षणाचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र.